जीवनामधला अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. आज आपण आपलं सगळ्यांचे प्रेरणास्थान असणारे आपल्या महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या कल्पनेतील, त्यांच्या स्वप्नातील, त्यांच्या मनातील एक महाविद्यालय कसं असावं, साधारणपणे 3 वर्षापूर्वी असा एक कार्यक्रम सावधान झाला होता. त्यावेळेला आपण आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणत्या सेवा द्याव्यात आणि विद्यार्थी कसा आपण निर्माण करायचा, हे छोटंसं महाविद्यालय पुढे कसं घेऊन जायचं, गुणवत्तेच्या आणि भौतिक सुविधांच्या पातळीवर काय बदल करायचे आणि विद्यार्थ्यांना चांगली सेवा देण्याच्या संदर्भात आपण एक सर्व सुद्धा दिलेला होता. त्याला अनुसरून बरीचशी कामं आदरणीय साहेबांच्या प्रेरणेतून आपण पूर्ण करू शकतो. आमच्या विद्यार्थ्यांना ही पूर्ण झालेली कामं दिसत आहेत. त्याच्यामध्ये महाविद्यालयाचं ज्ञान प्रमाणीकरण असेल, त्याच्यामध्ये महाविद्यालयाचं सभागृह असेल, त्याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये संघटनाची संदर्भाची मोठी भर असेल, विविध उपक्रम कसे सुरू करायचे त्या संदर्भात मार्गदर्शन असेल, अशी आम्ही कामं झाली. आज त्याच प्रकारचा अतिशय मोठ्या दर्जाचा असा हा उपक्रम साहेबांनी आपल्याला घेण्यासाठी या ठिकाणी प्रेरणा दिली आणि म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आपले मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. ज्याबरोबर या उपक्रमासाठी त्यांच्या बरोबर आपण जायचं ते शाश्वत अकॅडमीचे सगळे मंडळी, त्याच्यामध्ये शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील सर आणि ज्यांनी शाश्वत अकॅडमी सुरू केली असे ते फाउंडर सुद्धा आहेत. त्याचबरोबर उदयजी कदम सर, त्याचबरोबर गणेश निलेश सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्याच रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचे जे हडपसर या ठिकाणी असणारे एस.टी. जोशी महाविद्यालय, त्या ठिकाणचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस.टी. साळुंखे साहेब, इथं संयोजन समितीमध्ये असणारे माझे सगळे सहकारी, त्याच्यामध्ये डॉक्टर मनोहर सर असतील, डॉक्टर चव्हाण सर असतील, आमचे डिजिटल डायरेक्टर आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्राध्यापक संतोष गुरबळ सर असतील, प्राध्यापक डॉक्टर मुरकुटे सर जे उपप्राचार्य म्हणून कामगिरी करतात, आपल्या सूत्रसंचालिका आमदार समाजाचे डॉक्टर सविता पाटील, सगळे आमच्या स्टाफचे सहकारी विभाग प्रमुख, सहकारी शिक्षक, आमचे गुणी विद्यार्थी बदलून माझे बदली. आजचा हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या जीवनाचा पहिलं वाक्य होतं आणि त्या कार्यक्रमाचं नाव असं आहे स्पर्धा परीक्षा रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं उद्घाटन. आदरणीय चेअरमन साहेबांनी काही दिवसापूर्वी आपलं मनोगत व्यक्त केला आणि आमची मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शाश्वत अकॅडमीच्या काही मुलं बोलत आहेत, आवाज येतोय. हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आणि आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठीचा आहे. मंचावर अतिशय मोठी माणसं आहेत. आपण कार्यक्रमाची भूमिका सगळ्यांच्या वारंवार मांडलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी मन लावून ऐकण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांच्याकडे वही आणि पेन आहे, आपण तिथं लिहिण्याची सुद्धा गरज आहे. मला वेळ कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केल्यानंतर कार्यक्रम अतिशय व्यवस्थित होईल. मी कार्यक्रमाचा हेतू या ठिकाणी सांगत होतो की साहेबांनी मीटिंग होणं असं सांगितल्यानंतर आज असं मोठं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आहेत. ते शासनामध्ये असणाऱ्या नोकऱ्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या अनेक मोठ्या महाविद्यालयामध्ये सुरू आहे अनेक वर्ष. पण साहेबांनी या महाविद्यालयाची तुला सांभाळल्यानंतर त्याच्या लक्षात आलं विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा करताना दिसत नाहीत आणि
आम्ही प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाला यश येत नाहीये आणि मग त्यांनी त्या संदर्भात काही काम केलं, काही सतत काम करत असतात आणि मग त्यानंतर शाश्वत अकॅडमीच्या माध्यमातून सोल्युशन घेऊन त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. शाश्वत अकॅडमीमध्ये आमचे सर आहेत, त्याचबरोबर कदम सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या संदर्भात काही बोलण्यात आपण काय करायला पाहिजे या संदर्भात भूमिका अशा स्वरूपाची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा आणि मोठ्या संख्येने शासनाच्या सेवेत जावे. तुम्हाला कुठे वाटतं तर चांगले वाटते, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय वापरलं पाहिजे. आपण मोठे काम करत असतो, हे सगळी काम आपल्याला एकतर नोकरी मिळाली पाहिजे, आपल्याला एकतर काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, आपण कुठला तरी आपल्याला जीवनाचा मार्ग शोधला पाहिजे. अशा स्वरूपाचं काम करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न करत असता आणि त्याच्या बरोबरीने तुमचे पालक आणि आणि म्हणून या एका क्षेत्रात ज्यावेळेला विद्यार्थी पुढे जातात त्यावेळेला त्या क्षेत्राचं ज्ञान असतं. शासनाच्या सेवेत गेल्यानंतर बरेचसे फायदे हे विद्यार्थ्यांचे होत असतात. स्वतः विद्यार्थी आर्थिक तो स्वतः होत असताना समाजाची सुद्धा खूप मोठी काम करतात. याचं अतिशय चांगलं उदाहरण आपण आदर्श बाहेर पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही. निघळ गाव सातारा जिल्ह्यात त्या ठिकाणचे आपल्या शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलेले आदरणीय चंद्रकांत धर्मी साहेब आणि हे 1980 साली स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी एमपीएससी परीक्षा पास केली. 1983 सालाचे ते उपजिल्हाधिकारी म्हणून यशस्वी झाले आणि तिथपासून तर काय समाजासाठी प्रचंड काम केले. पहिल्यांदा गावाची सुधारणा केली. गावाची नोकरी करत असताना सुद्धा नोकरीत आले त्याच वेळेला त्यांनी गावाकडे बघितलं आणि गावाच्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून वेगवेगळ्या पातळीवर म्हणजे पहिलं शिक्षणाकडे बघितलं वेगळं कामच नसता ते गावात सुधारणा मला याच्यावर बोलायचं आपण पाहतो एका शहरामध्ये कुठे गेल्यानंतर आपण असा विचार केला की काम दुसऱ्याला सांगायचं पण आपण काहीच करायचं नाही, काम करत नाही आणि काम करण्याचा संदर्भातला प्रयत्न जर केला तर विद्यार्थी त्याच स्वरूपाने साहेब आपल्याला भावना एकच आहे की आमचे या समाजातले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असणारे आदरणीय धर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतून स्थापन झालेलं आपलं पुण्यातलं आणि तिथं अतिशय गरीब कुटुंबातील मुलं इथे येत आहे. अतिशय सर्वसाधारण परिस्थिती ही आहे. याच्यातील निर्णयापेक्षा जास्त मुलं दुपारच्या वेळेत नोकऱ्या लागत आहेत. या विद्यार्थ्यांना परिस्थिती अतिशय अडचणीची आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन ग्रामीण भागात आदरणीय साहेबांचा निवड साधण्याचा जन्म झाला. तुमच्या माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कुटुंबात शेतकरी कुटुंबात काही जन्मले, परंतु माझं कधीच बघितलं नाही, फक्त कधीच बघितलं नाही. मी तुम्हाला सांगेन अख्खं गाव तर सुधारलं पण अख्खा महाराष्ट्र सुद्धा अनेक प्रकारचे गाव असेल, झिरो पेटेंसी असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या की आपलं सगळ्यांचं भाग्य आदरणीय साहेब घराची शिक्षण संस्थेचं नेतृत्व करायला धुरा सांभाळली. मला असं वाटतं त्यांची इतर पद्धत मोठी आहे पण घराची शिक्षण संस्थेचं चेअरमन म्हणून 750 शाखांना मार्गदर्शन करणं आणि 5 लाखापेक्षा जास्त हे
भूमिका दिसतात आणि मग त्यांच्या नजरेतून आपलं महाविद्यालय सुटलं नाही. इथं स्पर्धा परीक्षेसाठी मुलं काय येत नाही, काम करायचं सांगली. पण आजचा हा दिवस आनंदाचा याच्यासाठी की तुमच्या माझ्यासाठी आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अशा स्वरूपात आणि त्या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आहे आणि त्या कॉलेजचा आणि त्यांच्याबरोबर ते सहकारी असल्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. आणि म्हणून आणि त्या माध्यमातून सगळे मान्यवर मंडळी आली, तुम्ही सगळे आलात त्याचा खूप आनंद आहे. मी सगळ्यांकडे स्वागत करतो आणि मी आता सर्वांना विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो की मन लावून ऐकण्याचा कार्यक्रम आहे, आपण जिंकण्यात यावी. आणि त्याच्यानंतर एक घोषणा या ठिकाणी करायची आहे, ती म्हणजे शनिवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी आपली या संदर्भाने एक स्क्रीनिंग टेस्ट होणार, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घ्यायचा त्याची मेथडॉलॉजी काय करायचं हे वेळ आणि तारीख अनाउन्स करायची. आपण जो स्पर्धा परीक्षा हे आणि स्पर्धा परीक्षा असा आजचा एक नारा दिलेला, त्याला अनुसरून सगळ्याच विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसायचंय आणि तुमची निवड केली जाणार आहे. जे विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी होतील अकॅडमिक निवड असतील त्या विद्यार्थ्यांचं केंद्र 20 तारखेनंतर शनिवारी सकाळी 9 वाजता ज्याच्या वर्गामध्ये स्क्रीनिंग होईल ती परीक्षा तुम्हाला दिली, तुम्हाला दिला जाईल आणि तो घेतला जाईल आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी होऊन त्याची यादी लावली जाईल. अशा स्वरूपाचं काम या निमित्ताने होणार आहे. एक महत्वाची गोष्ट, पुण्यात गेल्या 2-3 दिवसापासून दिनांक 13 रोजी एक पुस्तक महोत्सव सुरू झालेला. पुण्यामध्ये खूप आपले काही विद्यार्थी साधारणपणे 50पेक्षा जास्त विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट द्यायला आले होते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गीत आपले कामच असतं सांगितलं आणि ही शपथ वसुंधरेची शपथ म्हणून आपण आदरणीय मान्यवर संघटनावाले म्हणजे महाराष्ट्र शासनाने आणि विद्यापीठांनी हा मेसेज आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळेजण उभे राहून ही एक शपथ घेणार आहोत. वसुंधरेची शपथ म्हणून मी पुढे म्हणेन, तुम्ही सगळे मानवांना सगळ्यांनी उभं राहायचं.
आवाज न करता प्रतिज्ञा द्यायचंय. आवाज बंद झाल्यानंतर मी वसुंधरेची शपथ घेत आहे आणि तुम्ही दोनच गोष्टी शपथ आहे. मी प्रतिज्ञा करतो की मी कमीत कमी कचरा करून आपल्या वसुंधरेचे रक्षण करीन. स्वच्छ भारत समृद्ध भारत मेरा भारत भारत माता की जय. भारत माता की जय. अण्णांचा